कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मसूर जिल्हा परिषद गट सध्या सर्वत्र चर्चेत असून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत सर्वत्र चर्चा आहे. मात्र कवठेगावचे सुपुत्र प्रशांत लहुराज यादव यांच्या सौभाग्यवती कोमल प्रशांत यादव यांना वडोली भिकेश्वर गणातून उमेदवारी मिळावी यासाठी कवठे, नवीन कवठे व केंजळ या तिन्ही गावांतील प्रमुख पदाधिकारी व जनता एकवटली असून सौ कोमल यादव यांनाच वरिष्ठांनी उमेदवारी द्यावी असा एकमुखी सूर कवठे येथे आज झालेल्या मेळाव्यात दिसून आला. यावेळी बोलताना माजी पंचायत समिती सदस्य सुनीलराव पाटील म्हणाले, प्रशांत यादव हे एक सामाजिक कार्यकर्ते असून होतकरू तरुण आहेत. त्यांच्या सौभाग्यवतींसाठी आपण सर्वांनी भाजप श्रेष्ठींकडे गावाच्या वतीने उमेदवारीसाठी मागणी करू आणि सर्वांनी एकजुटीने मतदारसंघात फिरून मतदारांचा कौल मिळवून कोमल यादव यांना मोठ्या मताधिकाराने निवडून आणू. या निर्णयाचे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. नवीन कवठे गावचे माजी उपसरपंच गणेश घारगे यांनीही नवीन कवठे गावच्या वतीने एकमुखी मागणी करणार असल्याचे सांगून सौ कोमल यादव यांनाच उमेदवारी द्यावी अशी ठाम भूमिका मांडली. तर केंजळ गावच्या वतीने अजित केंजळे यांनी केंजळ गावाचा एकमुखी पाठिंबा जाहीर करत सौ कोमल यादव यांनाच उमेदवारी देण्याच्या मागणीची पुनरावृत्ती केली. या कार्यक्रमास जुने कवठे, नवीन कवठे व केंजळ गावांतील बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, ज्येष्ठ महिला वर्ग तसेच लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अजित केंजळे यांनी केले. शशिकांत यादव यांनी आभार मानले.